भामटपाड्याची स्पेलिंग चुकल्या. भामट भामटपाडा नको. भामट भामट सध्या आपण पाहिलं तर व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत शंकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. दयानंद किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया सुस्वागतम. चंद्रकांत भोईर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काशीनाथजी भोईर साहेब आपलं सुद्धा वेलकम आहे या चौथ्या दिवसामध्ये. सचिनजी पाटील साहेब आणि तुकाराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शंकरजी पाटील साहेब यांचं सुद्धा मनपूर्वक करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या वेळेला पहिलं प्रगतीपथावर धीरजला आपण पाहतायत. गौरव आणि तुषार अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश झोतातील ही स्पर्धा अगदी आजचा चौथा दिवस चौथी रात्र या स्पर्धेची कोसमाई क्रीडांगण सजलेली आपल्याला पाहायला मिळते. जे श्रोते जोडले गेलेत विश नेटवर्क या चॅनेलवर त्या सर्वांचं करूया आपण हृदयाच्या अंतकणापासून मनपूर्वक धन्यवाद. चार षटकं तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल याची दखल घ्यायची. नो एक्सक्यूज. टायमर सेट केला गेलाय. प्रत्येक षटकागणित आम्ही तुम्हाला टायमर घ्यावेला सांगू. त्यानुसार मात्र तुम्ही चार षटकं कशी हाताळायची आहेत हे तुमच्यावरती डिपेंड आहे. पेलार बी टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारले आणि भामटपाडा टीमला इन्व्हाइट केले गेले ते बॅटिंगसाठी. आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गौरव किनी आणि तुषार किनी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी फळी आहे. रोहित किनी सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. नितीन किनी सारखा खेळाडू आपण पाहू शकाल. या स्टार्ट ऑफ द मॅच भारत कदम यांना इशारा येतोय आणि मानव धनु यांना इशारा येतोय की स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर संकेत दिले जात आहेत. अभिषेकच्या माध्यमातून चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ग्रेट डिलिव्हरी. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा इरादा होता. भीमच्या हातामध्ये बॉल निघून जातोय आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर दोन बॉल लगातार त्याच टप्प्यावर अचूक गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. भीम यादव या टीमला घेऊन चालत असताना सातत्याने पाहायला मिळत आहेत. हलक्याशा हाताने फॉरवर्ड डिफेन्स सावध पवित्रा घेतलाय. तिसऱ्या बॉलवर फक्त डिफेन्स दाखवला. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने पहिल्या षटकातील 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सत्यसाई चषक खार्डी 2026. तुषार किनी यांनी जर लगातार 3 षटकार जर ठोकले तर त्यांचे परममित्र सचिनजी भोईर यांच्याकडून 5,000 रुपये. या वेळेला मात्र हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु इथे विकेट डाऊन. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन तुषार किनीच्या स्वरूपात स्वतः बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संजू कोणतीही चुकी करत नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. थँक्यू. या अगोदर आपण आई कोसमाई चषक आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर सत्यसाई चषक खार्डीचं हे मैदान कोसमाई क्रीडांगण. नवसाई टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे. गौरव पाटील या फायर ब्रिगेडमध्ये सध्या कार्यरत आहेत आणि त्यांचा संघ सुद्धा दाखल झालाय. ध्यान 11 सरावली संघ जर आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. 1 वर 1 सध्या स्थिती नाजूक आहे भामटपाडा या टीमची.
चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. अभिषेकचा जर विचार केला तर टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना ज्या अनुषंगाने बरोबर फलंदाला रीड करतोय, हलक्याशा हाताने लेट कट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, इथे डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, पंच मात्र ऑब्झर्व करतायत. शंका उद्भवली होती आशुतोष व्यवहारे सरांना, त्यांनी बरोबर ऑब्झर्व केलंय, परंतु इथे रिस्क घेतली नाहीये. या थर्ड अंपायर चेक केलं जाईल. विरल नायर सर या ठिकाणी ऑन स्क्रीन येतील आणि इथून जर आपण पाहिलं तर कदाचित बॅट हवेत होती की काय, कॉलिंग चुकलं आणि त्याचा फटका कदाचित सोसावा लागेल असं प्रश्नचिन्ह उद्भवलंय. OUT आउट. फलंदाजाला परतावा लागेल. रोहित किनी स्वस्तात बाद. कॉलिंग चुकीचं झालं होतं. इथून जर आपण पाहिलं तर अभिषेकचं मी कौतुक करेन. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा त्यांनी परफेक्ट यावेळेला पाहायला मिळाला. भरपूर दूर होते आणि पंचांना थोडीशी शंका उद्भवली आणि रोहित किनी बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र इथे फलंदाजाला परतावं लागेल. 2 गडी बाद 1. भामटपाडा टीम सध्या बिकट स्थितीमध्ये पाहायला मिळते. फलंदाज बाद. घेऊया एक छोटासा कौशिक डीजे ब्रेक. तुषार न्यू बॅटर, परंतु इथे काय घडलं गेलंय, गौरव किनी सुद्धा परततायत. तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. भामटपाडा टीम 1 या धावसंख्येवर खेळत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. सध्या बॅटर आहेत का, नितीन किनीला मात्र उतरावं लागेल. बॅक टू द डगआउट. गौरव किनी आल्या पावली परत गॉन. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. क्रिकेटचा महासंग्राम पाहुनी झालो बेफाम. हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 3 विकेट्स आणि 1 फक्त धाव. भामटपाडा टीम हीच ती खेळते का, मात्र असा प्रश्न आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पडला असावा. फलंदाज यावेळेला कोलॅप्स होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी फळी आहे, परंतु आता इथे काहीच करू शकलेलं नाहीये. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली आतापर्यंत अप्रतिम पाहायला मिळाली. अभिषेक मॅग्निफिसंट बॉलिंग. धीरजचा बॉल यावेळेला बॅकफुटला जाऊन तुषार खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आज तुषारला नामी संधी आहे. नितीनला सुद्धा नामी संधी पाहायला मिळते, कारण इथून जर तुमची पार्टनरशिप बिल्ड झाली, सिंगल डबलला महत्व दिलं, पुन्हा एकदा बॉल तयार. भामटपाडा हा संघ सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतो पेलर बीट टीम समोर. चांगला बॉल होता, रॉईस केला होता. या बॉलला टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बाउन्स झाला अप्रतिम. धीरज काय बॉल डिलिव्हर झाला होता. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्कचा चांगला वापर केला होता, परंतु बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येऊन खेळले नाहीत आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र हा गोलंदाजाला मिळाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी सध्या सुरू आहे. धीरज या वेळेला शफल झाले ऑन साईडला. फटका छान आहे तुषार किनीच्या बॅटमधून, मात्र या वेळेला बॉल निघून जाईल. फाईन लेग क्लिअर करणारा चौकार की आहे की नाही, मात्र या वेळेला पाहता पाहता 3 धावा तर जरूर पाहायला मिळतात. पंच चेक करतील तर अंपायरच्या भूमिकेत. आदरणीय सन्माननीय या गावची आन बान शान मान सन्मान अभिमान आणि हृदयाची धडकन अर्थातच प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब
यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं करूया आपण सत्यसाई चषक खर्डी 2026 डे 4 मध्ये आपलं शब्द सुमनांनी प्रभाकर शेठ पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या विरल नायर सर चेक करतायत बाउंड्री आहे की नाही, कारण आमचे 2 यस इट्स अ 4 रन आणि इथून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहा ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले हलक्याशा हाताने खूप चांगल्या पद्धतीने बॉलला एक्झिक्यूट केलं होतं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट झाला. बॉलचा वेग फार होता, तिथे निखिल गेले. निखिलने शेवटच्या मोमेंटला बॉल रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु पाय त्यांचा बरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर होता आणि त्यानंतर ढकललं. चांगलं डिसिजन पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज फसतायत इथे. विकेट डाऊन, 4th विकेट डाऊन. 5 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतायत भामटपाडा टीम सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळते. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. भामटपाडा टीम एक एक्स्ट्रा खेळाडू. चांगला फटका खेळलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. सिंगल डबलला महत्व दिलंय आणि या दुहेरी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ केला यश 11 पालिवली या टीमने. रुद्र सध्या आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला बॉल होता, भन्नाट वेग, अचूक टप्प्यावर बरोबर बॉल डिलिव्हर करत असताना आपण पाहतायत सरळ बॉल भीम यादवच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉल. 2 षटकं ही पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळाली आणि पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ट बॅटिंग होत असताना मिळाली नाही, परंतु गोलंदाजी अप्रतिम. 3.50चा फक्त इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना 7 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 7 धावा. चला यानंतर होणारा सामना ध्यानश 11 सरावली आणि एका साईडला नवसई, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. घेऊया एक छोटासा कौशिक डीजे ब्रेक. स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली होती, परंतु यावेळेला बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ होत असताना 2 षटकं बरोबर 10 मिनिटात तुम्ही हाताळली. आता 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटं आणि 5 सेकंद. ऑफ साईडला खूप सुंदर डिफेन्स दाखवत असताना पाहायला मिळतोय. बॅटचा फेस ओपन करत असताना 1 रन मिळेल नितीनच्या बॅटमधून. इथे नामी संधी आहे दोन्ही बॅटरला की पार्टनरशिप यावेळेला करावी, सिंगल डबलला महत्व द्यावं. येणारे बॉल आहेत जवळजवळ 16 बॉल. 16 बॉलमध्ये मॅक्झिमम 30, 32, 35 जर धावा झाल्या तर कदाचित पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील आणि गोलंदाजाला एक फाईट करण्यासाठी टोटल हे निर्माण होईल.
ऑन साईडला फ्लिक केलंय, खूप चांगला फटका आहे डीप मिड विकेटला. फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न डेफिनेटली केला गेलाय आणि पाहता पाहता 2 रन्स रुद्रच्या बॅटमधून येतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 10. लॉस ऑफ 4 विकेट. लवकरात लवकर फलंदाज बाद झाले. तुषार किनी लवकरात लवकर बाद झाला. रोहित किनीचा एक मोठा हादरा रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिलं. त्यानंतर लगेच गौरव किनीने विकेट टाकली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तुषार फलंदाज बाद झाल्यानंतर ही सिच्युएशन. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. भन्नाट वेग अभिषेक, व्हेरी नाईस बॉलिंग. अचूक टप्प्यावर आणि जी भेदकता पाहायला मिळते, अचूकता पाहायला मिळते. फक्त वेग नाहीये अभिषेककडे, तर अचूक लाईन अँड लेंथ या गोष्टी मेंटेन करताना पाहायला मिळतो. सध्या तरी 10-4 तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. ऑन साईडला पुल केलंय, फिल्डर आहेत डीप मिड विकेटला पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आराम के साथ 2 धावा पडून पूर्ण केल्या जात आहेत रुद्रच्या बॅटमधून आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते आणि पंच सांगतात की 1 शॉट. काय पंचांनी जबरदस्त भूमिका केली. तिन्ही पंचांचं यावेळेला खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच. मग ते 12:30 1-1:30 वाजले तरी सुद्धा त्याच नजरेने, त्याच शार्प नजरेत त्या धावा मात्र ह्या वेळेला शॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. चांगला बॉल आणि लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 5वा धक्का भामटपाडा या टीमला. बॅक टू द डगआउट. हेमंत पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत या आपण वळूया कौशिक डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. परंतु हेमंत पाटील इन करून मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय. ही सावली हाकेला गावली प्रसन्न झाली ग. कोसिंबे गावच्या झाडा खाली आई प्रगट झाली ग. आई कोसमाई पावली ग खारडी गावाला. आई कोसमाई पावली ग खारडी गावाला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. हे गाणं आपण काही कोसमाई चषकामध्ये जास्तीत जास्त सातत्याने वाचताना आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं सत्यसाई चषक खार्डीचं हे अप्रतिम आयोजन नियोजन. कारण खार्डी गावाच्या पवित्र भूमीत विराजमान असलेली कोसमाई माता ही गावकऱ्यांची श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचं प्रतीक आहे आणि अनेक वर्षांपासून गावकरी मातेला मनापासून मानतात. कोणताही शुभकार्य असो, मग सण उत्सव किंवा एखादी स्पर्धा, सर्वजण प्रथम कोसमाई मातेला वंदन करूनच सुरुवात करतात. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर दरम्यान चांगला फटका खेळलाय, एक्झिक्यूट केलाय. धटमॅनला बीट करत बॉल निघून चाललाय चौकारासाठी. 4 रन. गुड शॉट. पंधरा धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नितीन स्ट्रगल करतायत. धावा येत आहेत त्याच्या बॅटमधून, परंतु त्याला सुरेख साथ दिली जाईल का? हेमंत पाटील 40+ क्रिकेट खेळणारे खेळाडू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तेवढाच भन्नाट वेग राजूचा पाहायला मिळाला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन करत असताना पाहायला मिळतोय. भामटपाडा टीम सध्या स्ट्रगल करते, खूपच बिकट स्थितीमध्ये आहे. धाव संख्या इथून वाढेल का? कारण नितीनकडे पोटेन्शियल आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस टेकन. गुड कॅच.
चांगला झेल टिपलाय आणि 6वा धक्का 15 या धावसंख्येवर भामटपाडा टीमचा गॉन. कोसमाई गावाची गाय माझी कोसमाई गावाची. पंधराला 6. सध्या आपण पाहताय सिच्युएशन खूपच नाजूक पाहायला मिळते. इथून कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये, कारण खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही राहतील बराच वेळ टाइम स्पेंड करतील, त्या बॉलवर जास्तीत जास्त बरोबर सरळ रेषेमध्ये खेळतील, त्यावेळेला कदाचित धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज बरोबर ऑब्झर्व करतायत की मोठे फटके मारण्यासाठी यांना लालच देऊया, आणि त्या अनुषंगाने ती गोलंदाजी केली जाते. म्हणजे जी गेम प्लॅनिंग आहे ती परफेक्ट यावेळेला गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटचा वापर तर केला. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका, चांगला फटका खेळला होता. एक रन तर मिळेल, दुसरी रन सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळते. तनुजच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 17 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इतर वेळेला भामटपाडा टीम फॉर्मामध्ये असलेला संघ सध्या इथे स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. दियांश 11 सरावली आणि नवसई, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. ऑन साईडला खेळलंय. पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु सेफ झोनमध्ये या बॉलला पाठवलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 वर जाऊन पोहोचले गेले. चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन दाखवलंय की माझ्याकडे ती गुणवत्ता आहे. कर्णधाराने माझ्या हातामध्ये चेंडू का सुपूर्त केलाय, तर एक चांगली कामगिरी करण्यासाठी, ती गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी. आणि प्रत्येक गोलंदाजाने आतापर्यंत ती कामगिरी केले, विलक्षण कामगिरी केले. यावेळेला चांगला फटका इनसाइड आउटचा, टेक्निकली साऊंड तनुजच्या बॅटमधून क्लास दाखवणारा हा फटका पाहायला मिळतोय. 4 रन. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. आई कोसमाईच्या शक ठेवलंय त्यांनी खर्डी गावाला. थँक्यू. 23 धावा 6 गडी बाद 4 षटकं तुम्ही 18.5 मिनिटातच फेकली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. पेलार बी टीम. सध्या दानिश शेख यांना सुद्धा आपण पाहतायत. आज दानिश शेख यांना सुद्धा अभिमान असावा की ओंकार तारमाळेचा जो बॉल लागला होता आणि ज्या वेळेला मात्र वाल्यूमध्ये ते खेळत होते, अप्रतिम चांगला फटका सुद्धा त्याने एक्झिक्यूट केला होता. बॉल लागल्यानंतर षटकार ठोकला होता, परंतु आता ते अभिमानाने सांगत असतील की हाच तो गोलंदाज माझ्यासमोर होता ज्याने चांगली गोलंदाजी केली होती, आणि तो आज त्याचा IPL मध्ये सिलेक्शन झालंय. शेरेगावचा शहापूरचा हा खेळाडू. सध्या दरम्यान आपण पाहिलं तर यावेळेला डायरेक्ट हिट, स्टंप्स उद्ध्वस्त केलेत आणि तनुजला कदाचित परतावा लागेल की काय. बॅक टू द पॅव्हिलियन. आई कोसमाईच्या शक ठेवलंय त्यांनी खर्डी गावाला. आई कोसमाईच्या शक ठेवलंय खर्डी कोशिंबे गावाला. थँक्यू. पहा, या स्पर्धेचा रूल्स असा आहे की चेसिंग अँड ड्रेसिंग. तुषार किनी, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा रूल्स आहे. कारण लाईव्ह मॅच असल्यामुळे मात्र या गोष्टी आपल्याला शोभून दिसत नाहीयेत.
3 रनची पेनल्टी यावेळेला लावली गेली, लक्षात घ्यायचंय. चला, दोन्ही टीमचे ऍडजस्टमेंट ह्या वेळेला कम्प्लीट ज्या फॉर्मॅलिटी आहेत, कारण दोन्ही टीम्स आपण पाहिलं तर भीम यादवने ऑलरेडी सांगितलेलं होतं, त्यामुळे आपण ऍडजस्टमेंट केलेला आहे, परंतु यापुढे चालणार नाहीये. याची दखल घ्यायची भीम यादव. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ट्रॅक पॅन्ट या मात्र तुम्हाला आणाव्याच लागतील. नो एक्सक्यूज. 24-7 पाचवं षटक आहे प्रगती पथावर. चांगला बॉल होता, खोलवर बॉल पाहायला मिळतोय. बॅटची एज हलकीशी पाहायला मिळाली आणि सरळ बॉल लॉंग स्टॉप रिझनला निघून जाईल. तत्पूर्वी बॉलला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 25. 25 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला काय फटका खेळलाय सार्थकच्या बॅटमधून. अगदी या वेळेला षटकार आलाय. छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान कीर्ती महान. सार्थकच्या बॅटमधून काय फटका खेळलाय, अप्रतिम. धीरजच्या या बॉलचा मात्र खरपूस समाचार घेतला. शरीर भेदी मारा होता आणि बॉडमॅनचा चांगला वापर करता इथे मात्र षटकार आलाय. दीपेश किनी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 100 रुपये आलेत. काय फटका खेळला होता. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. आणि तुषारजी किनी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. नितीन किनी यांच्याकडून प्राइज यावेळेला येत असताना पाहायला मिळतं 200 रुपये. सार्थक किनी यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथे आपण पाहिलं तर 1 रन बाईच्या स्वरूपात मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला फटका मारला होता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं डीप मिड विकेटला बॉल आलेला आहे. मॅच बॉल 32-7. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. धीरज एक षटकार जरूर त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाला, परंतु सार्थकचा तो षटकार जो आला ना, तो कॉन्फिडन्स लेवल वाढवणारा होता. त्यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन द राईट्स ऑन द खेळला गेला होता. फिल्डिंग चांगली झाली, मात्र दुसऱ्या धावेसाठी निघाले. सार्थकला यावेळेला परतावं लागेल की काय, आणि पंचांनी सांगितलं इथे की यस रनआउट चेक करा. चला, दियांश 11 सरावली टीम. दियांश 11 सरावली. OUT आउट. सार्थक यावेळेला बाद होताना पाहायला मिळतोय, परंतु काय फटका खेळला होता. अप्रतिम. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जगनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम. सरळ बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 37 आणि 38 रनचं लक्ष्य समोर ठेवलंय. हेमंत पाटीलच्या बॅटमधून चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. सरळ बॅटचा वापर केल्यानंतर त्याचा फायदा काय असतो हे हेमंत पाटील यावेळेला जाणत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 रनचं लक्ष्य, 38 रन्स टू विन. चला, दियांश 11 सरावली टीम आणि नवसई दोन्ही टीमचे कॅप्टन, नवसई टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरावली टीमचे कॅप्टन जर आले असतील तर लगेच या आपण.
चला नवसाई संघाचे कर्णधार आलेत. सरावली संघ कर्णधार या. चला दिल्या वेळेवर या. अगोदरच म्हटलं होतं की इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आपल्याला करायचं आहे, जेणेकरून इनिंग ब्रेक टॉस करताना आपल्या बाईट या स्पर्धेविषयी तुम्हाला काही प्रश्न विचारतात ते तुम्ही उत्तर देऊ शकतात. सरावली संघ आलेत. ओके या चला. प्रभाकर शेठ या. आपल्याकडून नाणेफेक करूया. कारण तुमचं स्थानच आमचं हृदयात झालं हो. देवारात मूर्ती ठेवावी तसं हृदयात तुम्हाला बसवलं गेलं. कारण हे अनमोल रत्न जे बनवलं नाही तुमच्याकडून आम्हाला बघायला मिळालं आणि म्हणूनच ते एवढ्या मोठा स्पर्धा ह्या खऱ्या अर्थाने बघायला मिळालं आहे. ह्या क्रीडांगणाचे शिल्पकार आहेत खरे प्रभाकर शेठ. खऱ्या अर्थाने क्रीडांगणाचे शिल्पकार म्हणतो आम्हाला बघायला मिळतात. त्याला टॉस करतो आपण. नो डाऊट सत्यसाई चषक आणि एका साईड लिहिलं गेलंय. हा कोण बोलणार बोला. चॉईस करा पहिला बोला. बोला सांग कुठे येतात. बोला कुठे येतात. हा तूच कॉल कर. आई कोसमाई कॉल केलाय. यस आई कोसमाई सेट बसून घ्या. टॉस जिंकलाय काय घेणार. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण कशासाठी घेणार. आतापर्यंत बघितलं की पहिल्या 2 दिवसात चेसेबल झाले. कालच्या दिवसात फक्त एकच टुर्नामेंट चेस केली होती. तुमच्याकडे कसे कोणते गोलंदाज आहेत जे समोरच्या संघाला थांबवतील. आहेत गोलंदाज. मोरकेल आहे, मी आहे, प्रणय आहे, सचिन आहे. ओके थँक्यू सो मच. ठरवून घ्या. आपण जर टॉस जर घेतलं असतं भामटपाडा ना आपण नवसाई काय घेतलं असतं. आम्ही बॅटिंगच घेतली असती. निश्चितच तुम्ही बॅटिंग घेतलाय. तुमच्याकडे कोणते फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करू शकतात की जे 50-60 धावा करू शकतील. आम्ही सर्वांकडून 100%ची अपेक्षा करतोय आणि सर्व 100% देतील अशी आशा बाळगतो. थँक्यू. हे असंच असायला पाहिजे. प्रत्येक जण हा माझा स्टार आहे आणि प्रत्येक जण हा माझा तारा आहे अशा पद्धतीने बघायला मिळत. ऑल दी बेस्ट दोन्ही सगळं. थँक्यू सो मच. एक चांगली मॅच आम्हाला बघायला मिळेल. चांगलं समालोचन आपल्याला करता येईल. इथे सरावली संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण शिकवलंय. हा एक गाव एक संघ आयोजक तुमच्या चल ऐकूया. समाज क्षेत्रामध्ये गोड आवाज महाराष्ट्राचा नामवंत समालोचक सुप्रीमो रतनबुवा आणि खऱ्या अर्थाने पारगरभूषण पुरस्कार घेतात. त्याही पलीकडे अनेक स्पर्धा रंगवतात. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे प्रत्येक डॉक्टरांच्या स्पर्धा ह्या देखील रंगवताना बघायला असतात. प्रमोदजी नसतील तर स्पर्धा पुढे ढकलतात. ऐकूया घेऊन एक आवाज. बॅटर प्रत्येक गोष्ट ही वारंवार सांगायला भाग पाडू नका, कारण तुम्हाला इन करून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. बॅटर इन करून मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे तुम्हाला. भीम यादव कंपल्सरी तुम्हाला इन करून मात्र बॅटरला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. वारंवार सूचित करायला भाग पाडू नका. जगन्नाथजी जयराम पाटील साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर 2222 रुपये या स्पर्धेला आर्थिक साह्य आलंय. त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून सत्यसाई चषक खारडीचे आयोजक यांच्या वतीने हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. पिल्लार बी टीमला 38 रनचं टार्गेट, परंतु यावेळेला भीम यादवचं मी कौतुक करेन. सुशांत किनी यांनी सुद्धा मात्र सार्थक किनी यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सुशांत किनी आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. म्हणजे सार्थकला एक चांगलं यावेळेला प्रेरणा दिलेली आहे. भीम यादव यांनी सुद्धा 200 रुपये दिलेत त्या षटकारासाठी. म्हणजे तो षटकार किती पॉवरफुल होता यावरून आपण पाहू शकतायत. पहिल्याच बॉलवर दानिश शेखच्या बॅटमधून 1 रन. बरेच अर्धशतक ज्याच्या नावावर आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याची किमया आपल्या करिअरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. एक बाहुबली म्हणून या टीमचा सध्या तुषार किनी आपल्याला पाहायला मिळतात. हँडसम क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने रोहित किनी. चांगला बॉल होता ह्यावेळेला. तुषार किनीच्या हातामध्ये बॉल विसावला गेला आणि इथून जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना विनोद बॉल हवेत होता आणि त्यामुळे एक चांगला झेल टिपला तुषार किनीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद.
पाहुणी झालो बेफाम क्रिकेटचा महासंग्राम पाहुणी झालो बेफाम हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात एकापेक्षा एक भारी संघ. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 38 रनचं टार्गेट सेट करत असताना 30 बॉलमध्ये धावा डिपेंड होऊ शकतात, परंतु त्यासाठी आपल्या मनाची जिद्द असायला हवी. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं नितीन पुढे सरसावत असताना तो नितीनचा झेल आई कोसमाई चषक कोण विसरेल. बेस्ट फिल्डरचा किताब ज्याला मिळाला होता. अगदी शेतातलं ते मैदान आणि त्यामध्ये नितीनचा जबरदस्त झेल आणि नितीन पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय. का म्हणून मी या खेळाडूला बेस्ट फिल्डर म्हणून म्हटलं आणि तोच खेळाडू पुढे येत असताना पाहायला मिळतोय. दानिश शेखच्या खेळीला पूर्ण विराम. गुड कॅच ऑफ क्वालिटी बाय नितीन किनी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात सत्यसाई चषक भरला खाडी गावात आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. निखिल आणि मोनू अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 38 धावांचा पाठलाग करताना दोन फलंदाज लवकरात लवकर तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. रोहित किनी या गोलंदाजाकडे एक्सपिरियन्स आहे आणि त्यामुळे चांगली गोलंदाजी करताना सातत्याने पाहायला मिळतो. मग एक गाव एक फॉर्मॅट असेल, त्यानंतर आग्री प्रीमियर लीगचा आयकॉन प्लेअर असेल, त्यामध्ये त्याची गुणवत्ता ही सिद्ध करण्याची ताकद ठेवणारा रोहित किनी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला असऱ्या बॅटचा वापर केला. ऑन साईडला नितीन किनी पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय. हा झेल महत्वपूर्ण असेल, परंतु कॅच ड्रॉफ्ट. एका क्षणाला श्वास रोखून ठेवला होता. अशा प्रकारचा झेल मात्र खूप उंचीवर हा बॉल निघून गेला. तेवढा वेळ होता, परंतु इथे हातांची ओंजळ थोडीशी चुकली आणि त्यामुळे बॉल थोडासा खाली हदळला. आणि इथून जर आपण पाहिला तर यस डेफिनेटली इथून आपण पाहतायत हा झेल सुटल्यानंतर नितीन किनीच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन नाखुश आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक रोहित किनीच्या नावावर. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॉलिंग. 4 धावा 2 विकेट. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल 34 रन. पहिल्या षटकासाठी तुम्ही वेळ घेतलाय तो 4.5 मिनिटाचा. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आई माऊली कोसमाई एंटरप्राइजेस पुरस्कृत हा क्रिकेटचा रण संग्राम रंगणार खार्डी ये गावात खाली कोशिंबे ये गावात प्रभाकर शेट्टी लाखाचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला प्रभाकर शेट्टी लाखाचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला. 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि यस डेफिनेटली पहिल्याच बॉलवर विकेट टेकिंग गोलंदाज, परंतु इथे कॅच ड्रॉफ्ट. कदाचित चुकीचं कॉलिंग झालं. स्वतः धावत सुटले होते. झेल घेण्याची तयारी दाखवली होती, परंतु विकेट किपरला थोडंसं यावेळेला डिस्टर्ब केलं आणि इथून कॅच ड्रॉफ्ट होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सत्यसाई चषक खार्डी 2026 आजची 4थी रात्र या स्पर्धेची आपण अनुभवतायत. 5 वर 2 धक्के बसले गेलेत. 38 धावांचं एक माफक लक्ष, परंतु क्रिकेटमध्ये माफक लक्ष म्हणता येणार नाहीये, कारण सिच्युएशन आता थोडीशी नाजूक पाहायला मिळते. ऑन साईडला खूप चांगला फटका होता. बॅटचा फ्लो अगदी नेत्रदीपक आणि बॅट स्विंग सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाला मिस्टर निखिलचं. तुषार किनी बॅकअपसाठी येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 वर जाऊन पोहोचले गेले. 6 रन. हेमंत पाटील, रोहित किनी आक्रमकतेचे गोलंदाज आहेत, विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. मग त्या धावा फार कमी प्रमाणात का असो ना, परंतु आम्ही फाईट करण्यासाठी इथे आलेलो आहोत.
हे आतापर्यंत यावेळेला फॉर एक्झाम्पल देत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता, थोडासा खोलवर चेंडू, एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. तुषार पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. यानंतर दियांश 11 सरावली हा संघ पाहायला मिळेल गावदेवी नवसई बी या टीम समोर. दोन्हीही संघ तुल्यबळ. एक बोईसर विभागातून जो आपण पाहताय सफाळे विभागातून संघ पाहायला मिळेल, तर एक संघ आपल्याला पाहायला मिळेल वसई तालुक्यातून. सरळ बॅटचा वापर केलाय परंतु रोहित किनी बाउंड्री लाईन टच या खेळाडूला आपण सातत्याने पाहिलेलं नाहीये आणि त्यामुळे आपण पाहतायत कदाचित प्रॅक्टिसचा अभाव हा स्पष्टपणे दिसताना पाहायला मिळतोय. फोर्स केलं होतं या बॉलला. हा झेल खूप महत्वपूर्ण होता. जर इथून कदाचित धावांचा वेग वाढला तर या झेलचा कुठेतरी उल्लेख केला जाईल. कालच्या दिवसात शेवटची मॅच झेल सुटला आकाश घरतचा आणि त्यानंतर काय शेवटच्या षटकात दमदार आणि शानदार 3 in row पाहायला मिळाले. यावेळेला म्हणूनच मी उल्लेख केला की या झेलचा कदाचित उल्लेख केला जाईल. आमच्या कॅमेरामॅन राज निजाई यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी या षटकाराची तुम्ही रील्स बनवा हे मोनू यावेळेला दर्शवत असताना 6. आज मैदानी आवाज घुमणार चौकर षटकारांचा, षटकारांचा घुमणार चौकर षटकारांचा. या वीरार शरद कोसमाई चषक आहे हो लय मानाचा, लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारीकडे फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला, सारीकडे फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. 14ला 2. खूप चांगला फटका ह्या वेळेला मनूच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हेमंत पाटीलचा हा चांगला बॉल, डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांमध्ये तुम्ही वेळ घेतलाय तो 8.5 मिनिटांचा. अगदी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजी केली गेली होती, परंतु 5व्या बॉलवर षटकार आला, तिथे रणनीती बदलली. आता 18 बॉल आणि 24 रन हे सामन्याचं समीकरण. नीट 24 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. घेऊया एक छोटासा हलकासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग, रण मैदानी भिडली हो जंग. सत्यसाई हा खाडीचा संघ, त्याचा खेळ आहे भारी उतुंग. सारे खेळात होती हो दंग. पायलिवली टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 14ला 2. 2 षटकांच्या समाप्ती अखेर निखिल आणि मोनू अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 24 रनचं अजून सुद्धा लक्ष. बॉल आहेत 18. परेश पाटील भामटपाडा यांच्याकडून सुद्धा सार्थक किनी यांच्यासाठी ऑनलाईन 200 रुपये त्या षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळाले. चांगला फटका. 1 रन मेल ऑन साईटला ऑन ड्राईव्ह खेळत असताना गौरव किनी, जे खरं नाव आग्री प्रीमियर लीगमध्ये विकास या नावाने जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतं, परंतु गौरव या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालंय तोच खेळाडू पुढे सरसावला गेला होता. 15 लॉस ऑफ 2 विकेट. पेलार बी टीम असा संघ आहे की कोणत्याही सिच्युएशनमध्ये मॅच फिरवण्याची कला असणारा संघ पाहायला मिळतो. जव्वारमध्ये ते आल्यानंतर भरपूर वेळ झाला होता. त्यांनी सांगितलं आम्हाला गोरसे बी सुद्धा जर लावली तरी सुद्धा आम्ही खेळण्यासाठी तयार आहोत. ही तुमच्याकडे क्वालिटी असायला हवी, ते भीम यादव यांनी मात्र सांगितलं होतं. अनिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. ते पी टेलर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. वेलकम, आपलं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 15 लॉस ऑफ 2 विकेट. 2.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगला बॉल, बॅटची एजंट टेकन, फलंदाज बाद. मोनूच्या खेळीला पूर्ण विराम. रोहित किनीने अखेरकार मात्र विकेट मिळवले. आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होऊ शकेल. 38 धावा फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा बॉल पडेपर्यंत प्रेडिक्शन कोणीही देऊ शकणार नाहीये. मोनू सारखा एक मोस्ट इम्पॉर्टंट विकेट बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. गॉन. खारडी कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान, माऊली आहे हो शान, कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलाय भारी क्रिकेटचा मैदान, क्रिकेटचा
15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 23 रनची आवश्यकता आहे. 38 रन दिसायला छोट्या वाटतात, परंतु त्या बॅटरला जाऊन विचारा आता मात्र या 23 धावा किती मोठ्या आहेत. कारण इथे 3 विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव वाढलाय. मिडल ऑर्डरचे फलंदाज सुद्धा कशा पद्धतीने बॅटिंग करतील याकडे लक्ष लागले खेळाडू कक्षेच्या दिशेने. रोहित किने विकेट टेकर गोलंदाज यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा झेल मेल का? मात्र सेकंड अटेम्प्टला कॅच कॅरी करू शकलेले नाही आहेत. हा झेल झाला असता तर कदाचित पुन्हा एकदा दबाव वाढण्याची शक्यता होती. चांगले प्रयत्न केले होते, अगोदर थांबले रोहित किनी आणि त्यामुळे कदाचित थोडंसं जजमेंट होतं ते थोडंसं चुकलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर त्यांचं रिॲक्शन रोहित किनीचं पाहायला मिळालं. चेहऱ्यावरचं जे एक्सप्रेशन होतं ते नाराजीचं पाहायला मिळालं. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक 4 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने रोहित किनी खाली राहिला होता. हीच खुबी आहे रोहित किनी या गोलंदाजाची. मग ती सिमेंट कॉन्क्रीट खेळपट्टी असो, मातीची खेळपट्टी असो, मातीच्या खेळपट्टीवर तो अगदी लेग कटर ऑफ कटर दोन्ही टाकण्याची जी क्षमता बाळगतो आणि चेंडूला बाउन्स करतो ना, तो पाहण्यासारखा असतो. परंतु इथे सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी अंदाज बांधतोय आतापर्यंत. चांगले गोलंदाजी केले. सुपर बॉलिंग फोर्स केले या बॉलला. समोर खेळले तुषार किनी. पुढे सरसावताय, झेल होईल का? कॅच ड्रॉफ्ट. सध्या तरी आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढलाय. ग्राउंड फिल्डिंग थोडीशी खराब झाले आणि इथे धावा 38 धावा असताना अशा प्रकारची ग्राउंड फिल्डिंग तुम्ही हाफ चान्सेस फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट केलेले नाही आहेत आणि त्यामुळे धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांसाठी तुम्ही वेळ घेतला तो 14 मिनिटाचा. आता इक्वेशन काय आहे? पेल्लार बी टीमला विजयासाठी जवळजवळ आपण पाहिला तर 20 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 20 रन. 12 बॉल 20 रन, 20 रन 12 बॉल. भामटपाडा के एका साईडला पेल्लार बी की भामटपाडा हे समीकरण सध्या आता या दोन्ही टीमच्या समर्थकांकडून पाहायला मिळतं. 5 मिनिटांचा अवधी आहे हे षटक टाकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय. गौरव किनीला 4थ्या षटकामध्ये आणलंय. एक ओपनिंग बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्याने सुद्धा मात्र यावेळेला माघार घेतले. कधी कधी थोडीशी माघार घ्यावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. जर आपण फॉर्मामध्ये नसलो, सातत्य नसलं तर फक्त एक तुमची ओव्हर पुन्हा एकदा ते संपूर्ण पाठचे जे आहे स्ट्रगल ते पुसले जातात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील केली. पंचांनी लेग बायचा इशारा दर्शवलाय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19. आता अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. जेव्हा 37 धावा फलकावर लगावल्या, 38 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं, असं वाटलं प्रेक्षकांना की सहजासहजी या धावा फक्त 3.5 षटकांमध्ये होतील. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. सुपर लाईन अँड लेन. गौरव किनी 6 बॉल 6 विकेट घेण्याची किमया या खेळाडूच्या नावावर आहे. नावजे साखरेच्या मैदानात तो कारनामा केला होता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. 19ला 3 4थ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला फटका चिफ शॉट खेळलाय. सरळ बॅटने खेळ असताना तुषार किनी पुन्हा एकदा मात्र या वेळेला पाहायला मिळतोय फंबल होत आहेत. बॅकअप चांगला मिळतोय नितीन किनीच्या माध्यमातून. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विश नेटवर्क या सध्या चॅनलवर आपण आहोत. मुनीत कुडू वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट, ब्रँड ऑफ बहाडोली आणि साहिल पाटील मुनीत कुडू सध्या तरी एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. मैत्रीपूर्ण संबंध, बॉन्डिंग आणि राज निजाई मानव धनू दातिवरे गावातील बिलॉंग करतायत. या वेळेला क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉयड केलं. त्रिफळा चित. 20ला 5. सध्या सिच्युएशन नाजूक आहे. पेल्लार बी टीम सुद्धा स्ट्रगल करते 38 धावांचा पाठलाग करताना. फलंदाज या वेळेला इंटरव्ह्यूल विकेट मिळत असताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन.
कौशिक मात्रेची कला आहे. कोणत्या बॉलवर विकेट गेल्यानंतर कसं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गाणं हवंय, विकेट गेल्यानंतर दांडी गुल झाल्यानंतर मात्र यावेळेला कोणत्या प्रकारचं गाणं आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोचवायला हवंय, हे मात्र सर्व काही गोष्टी कौशिक मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 20ला 4, 3.3 ओव्हरचा खेळ झालाय. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. 9 बॉल आणि 18 रन. सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही टीमकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस, कारण 4 ऑलमोस्ट विकेट डाऊन झालेत. 20 या धावसंख्येवर 18 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आहेत. फ्लड स्लाइटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन आणि प्रत्येक प्रेक्षक म्हणा किंवा खेळाडू म्हणा या लाईव्हच्या बाबतीमध्ये खूप खुश झालेला आहे. यावेळेला क्लीन बोल्ड गौरव किनी दांडी गुल करत असताना पाहायला मिळतोय. वाह, गौरव किनीची काय गोलंदाजी भन्नाट पाहायला मिळतंय. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली. फलंदाज आल्या पावली परत. बॅक टू द डगआउट. सुपर ऑसम बॉलिंग बाय गौरव किनी. फलंदाज बाद. पटरी पे 8 बॉल आणि 18 रन. काय अप्रतिम चेंडू पाहायला मिळत आहेत. फलंदाजांची दांडी गुल केले. स्टंप्स उडालेत. गोलंदाजाने असा अचूक मारा केलाय की फलंदाज फक्त पाहत राहिलेत आणि दांडी गुल झाले. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि चेंडू सरळ स्टंप्सवर जाऊन आदळलाय. भन्नाट गोलंदाजी. सुपर बॉलिंग बाय गौरव किनी. आणि हॅट्रिक्सवर यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. हॅट्रिकवर पोहोचले गेलेत. 8 बॉल 18. आठ बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. राईट राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पेलार बी टीम 20ला 5. अर्धा संघ मात्र चमूच्या आसऱ्याला परतला गेलाय. 2 बॉलसाठी तुमच्याकडे वेळ आहे तो 1 मिनिट आणि 33 सेकंद. गौरव किनी इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक बॉल. चांगला बॉल होता. यावेळेला बॅटची एज लागली की काय, मात्र डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा स्टंप्स उद्ध्वस्त केले जात आहेत. कित्येक वेळा मात्र गौरव किनीच्या गोलंदाजीवर स्टंप्स उद्ध्वस्त झालेत. काय गोलंदाजी केले. भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा आणि चांगला मात्र परफेक्ट थ्रू पाहायला मिळाला. स्टंप्सवर जाऊन बॉल आदळला आणि तिन्ही स्टंप्स या वेळेला बिखरले गेले. तर इथून 1 रन तर मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21-21 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 17. 7 बॉल 17 रन. सामना काय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांना थोडीशी तसदीक घ्यावी लागते. कुसमाई क्रीडांगण या पाठीमागे खरोखरच अतिशय चांगली मेहनत ही खार्डेकरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे हे फक्त शब्द देणारे जर आपण पाहिलं तर प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब सध्या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण एक हक्काचं मैदान आपल्या गावासाठी तयार व्हायला हवं ही त्यांची संकल्पना पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने आज या खेळाडूंसाठी मात्र हक्काचं मैदान खार्डेकरांसाठी पाहायला मिळतं. हे मैदान आता कायापलट होताना पाहायला मिळेल काही वर्षांमध्ये, यात ती मात्र शंका नाही आहे. 7 बॉल 17 रन. अप्रतिम काय फटका खेळलाय. मनगळाचा चांगला वापर. वा, व्हॉट शॉट. नो लुक शॉट ज्या पद्धतीने आपण खेळतो
त्या पद्धतीने या बॉलला गौरव किनीचा वेग अंदाज पाहता त्याच पद्धतीने पाहायला मिळतो. नो लुक शॉट, हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. वा निखिल, क्लास, काय फटका खेळला होता. आता सिच्युएशन जर आपण पाहिली तर यावेळेला 27-5 इक्वेशन 6 बॉल 11. या आपण जाऊया कौशिक यांच्याकडे. सहा बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं कोसमाई क्रीडांगण या मैदानात सहर्ष स्वागत आहे. या खार्डी गावामध्ये सहर्ष सुस्वागतम. सहा बॉल 11. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर तुषारला आणलंय. या वेळेला आपण पाहताय तुषार बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. फलंदाज आहे धीरज. अप्रतिम बॅकफुटला गेले. चाबुक शॉट पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच केलाय आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेणारा खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. जमलेत सारे क्रिकेटर खाडी कोशिंबी ग्राउंडवर जमलेत सारे क्रिकेटर खाडी कोशिंबी ग्राउंडवर आपली प्रभाकरी 5 बॉल आणि 7 रन. काय फटका खेळला होता. साहिल पाटील पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विश नेटवर्कच्या माध्यमातून. हा बॉल जर आपण पाहिला तर उर्ध विकेटने आले. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. बॅकफुटला गेले. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना बॅकफुट पंच केला आणि जवळजवळ आपण पाहिला तर अप्रतिम नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय धीरज. 5 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 31-5 सध्या ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पेल्लार बी टीम, सार्थक फीचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, भामटपाडा टीम, भामटपाडा विलेज. तो सार्थकला आपण पाहतायत. गोलंदाज तुषार. स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. इथून बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. बॉलने बाउन्स घेतला होता. गुडलाईन स्पॉटवरून अचानक मात्र बाउन्स घेतला. गुड डिलिव्हरी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले. 4 बॉल 7. सरळ बॅटचा वापर केलाय. 1 रन तर मिळेल. तुषार किनी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32. आशापुरी एडवन टीम सुद्धा या ठिकाणी दाखल होत असताना मिस्टर हर्षल यावेळेला दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. सध्या आपण पाहिलं तर 3 बॉल आणि 6 रन. इथे डॉट बॉल आला तर कदाचित चिंतेचा विषय असेल. इथून जर धावा आल्या तर भामटपाडा टीम थोडीशी दबावाखाली येईल. इथून विकेट जर आली तर पुन्हा एकदा पेलार बीच संघ पलटवार करणार नाही. आणि इथून मात्र हे सर्व काही घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच दर्शवत आहेत. इथून जो हिट फॅक्टर पाहायला मिळतं आणि इथून रोहित किनी सांगतात आम्हाला DRS हवाय. या आपण चेक करूया की बॉल बरोबर बॅटरच्या डोक्याच्या वरून डिलिव्हर्ड झालाय का. डिसिजन पेंडिंग. पंच येतील विरल नायर सर आणि चेक करतील.
यस वाईट बॉल आणि बरोबर हेरलं होतं राकेश राऊत सरांनी आणि त्यामुळे 1 फॉर दी ओव्हर यावेळेला सांगितलंय आणि इथून 1 रन मिळेल. खूपच डोक्याच्या वरून होता आणि निखिल बरोबर एक्झिक्यूट केला होता बॉलला, परंतु तेवढे वाकले नव्हते, झुकले नव्हते आणि बरोबर डोक्याच्या वरून निघून गेला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, झेल खूप महत्वपूर्ण आहे. सार्थक येत आहेत, परंतु सार्थक या वेळेला त्या पोझिशनमध्ये नव्हते झेल घेण्याच्या. पाहता पाहता 2 रन्स मिळतील. आता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 35. 2 बॉल आणि 3 रन. व्हॉट अ मॅच. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल निर्णायक असेल. इथून जर तुषारने चांगला बॉल डिलिव्हर केला तर इथे दबाव वाढेल, परंतु इथून जर धावा आल्या तर भामटपाडा टीमवर डेफिनेटली दबाव वाढताना पाहायला मिळेल. दबावात्मक स्थिती दोन्ही संघांसाठी सध्या संघर्षमय कहाणी आपल्याला पाहायला मिळते. इथून हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न. हा झेल महत्वपूर्ण आहे आणि यस टेकन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. तनुज कोणतीही चूक करत नाहीये. आता 1 बॉल आणि 3 रन. 1 बॉल 3 रन. प्रत्येक जण सांगत असतील वा भामटपाडा टीम काय तुम्ही कमबॅक केलंय. तुमच्या या खेळाला सलाम असेल. 38 धावांचा पाठलाग करताना अगदी नाकी 9 आणलंय पहिला बी या टीमला. एखादा संघ असता तर कदाचित त्यांचे मॉरल डाऊन झाले असते की इथे आपल्याला सामना सोडावा लागेल, परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जिद्द आणि चिकाटीने खेळलात तर डेफिनेटली आपण पाहतायत की काही होऊ शकतं. 1 बॉल आणि 3 रन. 1 बॉल 3 रन. इथून आपण पाहिलं तर 3 रन तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. चौकार ठोकावा लागेल. 3 धावा पळून पूर्ण कराव्या लागतील. मैदानात कोणत्या दिशेने बॉल जाईल त्याकडे डिपेंड असेल. चांगला सामना रंगलाय. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. भामटपाडा वर्सेस पेल्लार बी वर्सेस भामटपाडा. 1 बॉल 3, 3 बॉल 1, 3 रन 1. अशा पद्धतीने समीकरण आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. कोसमाई क्रीडांगण आणि ही सजलेली क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. कारण मॅच रंगतदार स्थितीमध्ये ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं तुम्हाला धावा या ठिकाणी कराव्याच लागतील. 1 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मुकेश आणि सामना करेल तुषार. तुषारने आतापर्यंत अंडरस्टँडिंग बॉलिंग केले. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे फसलेत आणि मॅच विन होत असताना संघ पेल्लार बीच्या तोंडातून घास हिरावून घेतलाय भामटपाडा टीमने. वा काय अप्रतिम खेळ दाखवलाय. खेळ असावा तर भामटपाडा टीम सारखा आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावांचं एक माफक लक्ष. म्हणून मी म्हटलं होतं की फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही होऊ शकतं आणि काय अप्रतिम पाहायला मिळतं. रमेशजी पाटील साहेब या ठिकाणी आपण पाहतायत उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून कॅच ऑफ द मॅच. चला म्हणू आपण तसेच जाऊ नका. शेक हँड करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. हा या स्पर्धेचा रूल आहे. जबरदस्त सामना. अप्रतिम काय गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. साहिल पाटील मॅच समरी यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतील. सध्या शेक हँड करत असताना ऑन स्क्रीन भीम यादव, तरी त्यांच्या चेहऱ्यावर सार्थक किनीला मात्र ते आलिंगन देत आहेत की खूप चांगला षटका ठोकला होता. मोनू सुद्धा सांगतायत वा व्हेरी नाईस. मात्र यावेळेला मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकं 8 धावा देत 3 विकेट जे मिळवले ना ते महत्त्वपूर्ण पाहायला मिळाले. आणि रोहित ठरतायत ज्या पद्धतीने रोहितने जबरदस्त गोलंदाजी केली आणि रोहितने 3 जे विकेट महत्त्वपूर्ण मिळवले ना तिथेच मॅच टर्न झाली. रोहित किनी ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.